राज्यातल्या गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावे या उद्देशानं म्हणून महायुती सरकारनं 3 वर्षांपूर्वी सुरू केलेली योजना म्हणजे आनंदाचा शिधा. आर्थिक चढचणीमुळे मात्र आता ही योजना कागदावरच राहताना दिसतेय. गणेशोत्सवापाठोपाठ आता दिवाळीला सुद्धा नागरिकांना आनंदाचा शिधा काही मिळणार नाहीये हे जवळपास निश्चित होताना दिसतंय. यावर मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये झुंपली आहे. पाहूया. आनंदाचा सुद्धा मागच्या वेळेला बंद झालेला आहे. मला वाटतं की शिवथाळी, आनंदाचा शिधा, लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवर आला, एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे. परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं. फायनान्स नाही जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं काही शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी गणपतीला सुद्धा दिले नाहीत. आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच म्हटलं होतं, कारण गणपती झाले की दिवाळी ताबडतोब फार लवकर येते आहे, त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे. आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे एक 450-500 कोटी रुपये, परंतु त्यातले 100 रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून. त्यामुळे 350 कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो. परंतु यावेळेला फायनान्सने ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही. कुठलीही योजना बंद पडणार नाही. लाडक्या बहीण योजना बंद पडेल अशा पद्धतीच्या अफवा महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या काळामध्ये पेरल्या होत्या. कुठेही लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही. महाराष्ट्रात सुरू असलेली कुठलीही योजना जी जनहिताची आहे ती अजिबात बंद पडणार नाही. शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकण्याचं काम, मदत करण्याचं काम महायुतीचं सरकार निश्चितपणे करेल. त्यामुळे कुठलीच योजना बंद पडणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.